चित्रदुर्ग मठातील पूरग्रस्तांची आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्याकडून पाहणी. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या सततधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी धोका पातळी गाठली असून कोल्हापूर महानगरपालिकेने तात्काळ सुतारवाडा येथील नागरी वस्तीत पुराचे पाणी आल्याने तेथील 51 नागरिकांचे चित्रदुर्ग मठात स्थलांतर करण्यात आले आहे. आज सकाळी या केंद्राला आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी भेट देऊन निवाऱ्यातील सोयी सुविधांची पाहणी करून त्यांना जेवण, नाश्ता, आरोग्य सेवासह इतर सेवा मिळतात की नाही याची माहिती घेतली. यावेळी महिलांनी महापालिकेने केलेली व्यवस्था समाधानकारक असल्याचे सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, उपशहर अभियंता अरुण गुर्जर, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे आणि सहाय्यक अधीक्षक मकरंद जोशी उपस्थित होते. या केंद्रात बुधवारी रात्री सुतारवाडा येथील 12 कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली असून यात 18 पुरुष, 15 महिला, 12 लहान मुले आणि 6 मुली अशी एकूण 51 नागरिकांना स्थलांतर करण्यात आलेले आहे. संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेच्या सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आलेल्या आहेत. 4ही विभागात निवारा केंद्रे सज्ज आहेत. आपत्ती व्यवस्थापन पथके रात्रभर पूरग्रस्त भागात फिरून नागरिकांना सतर्क राहून स्थलांतरित होण्याच्या सूचना देत आहेत. पावसाळा सुरू होण्याआधी कोल्हापूर महानगरपालिकेने नाले सफाई केल्यामुळे नागरी वस्तीत पुराचे पाणी कुठेही शिरले नाही. प्रत्येक वर्षी रिलायन्स मॉलच्या मागील बाजूस राजाराम बंधारा येथे 43 फूट पाणी पातळी गाठल्यावर पाणी या परिसरात कुंभार गल्ली आणि आजूबाजूच्या नागरी वस्तीत शिरते. मात्र यावर्षी महापालिकेने खोलवर व नियोजन पद्धतीने नाले सफाई केल्यामुळे 43 फुटावर पाणी वाढून सुद्धा ते पाणी बाहेर न पडता वाहत राहिले आहे. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला, कोल्हापूर.